असले चीज न भरलेलं थालीपीठ आणि बीट आणि गाजर थालीपीठ तुम्ही कधी खाल्लाय काय? भाऊन एकदम क्वालिटी पॉईंट घेऊन आलो. तुम्ही भरपूर ठिकाण थालीपीठ खाल्ला असशील, पण इथलं थालीपीठ एवढं टेस्ट आहे की नाही, हे नादच करायचं नाही. आणि मी पहिल्यांदा बीट आणि गाजराचं असं थालीपीठ घेतलेलं. आपल्या थालीपीठच्या पिठामध्ये असे बारीक करून की असे बीट असं किसून घालतात. मग ते तव्यावर टाकल्यानंतर की एका साईडला असे गाजरही किसून टाकतात आणि ते तयार झाले की नाही देतात की आपल्या खायला. दिसत तर असलं भारी होतं. खरडा दही त्यासोबत शेंगदाण्याची चटणी केली सुरुवात. असा खरडा असं दही काय तुम्हाला सांगतो ना, असा एक घास खाल्ला असलं क्वालिटी आहे की नाही, एक नंबरच. मी पहिल्यांदाच खाल्लेला असले थाली. त्यानंतर मी घेतलं यांचं चीज थालीपीठ. जसं जसं हे चीज खिसत होती की थालीपीठावर पाणी सुटलेलं तोंडाला. मग केली की सुरुवात चीज थालीपीठाने बिन असलं क्वालिटी आहे की नाही. शेवटला यांचं घेतलं ओएन थालीपीठ. तुम्हाला सांग काय, कांदा खाणाऱ्या लोकांचं इथं पहिलं हे थालीपीठ दिलं. ही दोघं की नाही रप्पाडाच देत होती आणि ह्या दोघांना सुद्धा इथलं थालीपीठ लय आवडलेलं. तुम्हाला एक क्वालिटी पॉईंट नेमकं हाय कुठं तुम्हाला सांगू काय. हा जो रस्ता आहे कोल्हापूर आरटी ऑफिस आणि हा इकडे आहे विवेकानंद कॉलेज. त्याच बरोबर इथं कॉर्नरला की नाही श्री स्वामी समर्थ म्हणून थालीपीठ सेंटर आहे. तुम्हाला जर क्वालिटी थालीपीठ खायचं असेल तर नक्की इथं या पॉईंटवर यायला लागते. आणि भाऊ असंच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुमच्या भावाला एकदा नक्की फॉलो करायला लागते.